हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 9 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग सी एक्झाम्सला शिकवतो. आज आपण एक महत्त्वाचं डिस्कशन इथे करणार आहे. तुम्हाला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाचा एक निकाल लागला गुरुवारी, ज्यामध्ये एससी आणि एसटी रिझर्वेशन बद्दल त्यांनी बोललेला आहे. काय बोललाय एक्झॅक्टली आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी माझे सीसॅटचे म्हणजे मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय कव्हर करतो. माझे सीसॅटचे रोज युट्यूबवर आपल्या ह्या सेम चॅनलवर युट्यूबवर डेली मंडे टू फ्रायडे सेशन असतं 5 वाजता, ज्यामध्ये आपण मोस्ट रिपीटेड होणाऱ्या क्वेश्चन्सची एक सिरीज चालवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. मोस्ट रिपीटेड क्वेश्चनची सिरीज, जे राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईनमध्ये जे क्वेश्चन्स येऊ शकतात असे क्वेश्चन्स आपण घेतो आहे संध्याकाळी 5ला. आणि त्यानंतर लगेच संध्याकाळी 6 वाजता आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर मास्टर क्लासच्या माध्यमातून म्हणजेच फ्री क्लासच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण पीवायक्यूज घेतो आहे, ज्यामध्ये राज्यसेवेच्या आणि कंबाईनचे जे प्रिव्हियसली म्हणजे मागील काही वर्षाचे जे पेपर्स आलेले आहेत त्याचा आपण डिस्कशन विथ एक्सप्लेनेशन्स देतो आहे. तर तुम्हाला हे सेशन्सचं लिंक जर हवं असेल तर तुम्ही मला ह्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि ह्या सेशनचा तुम्ही लाभ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. ह्या नंबरवर म्हणजे व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही जर मुलगा असेल तर बॉय लिहा आणि मुलगी असेल तर गर्ल लिहून मला मेसेज पाठवू शकता. ठीक आहे. चला, तर आपल्या काही पेड बॅचेस पण सुरू आहे. ठीक आहे. नवीन बॅचेस ज्या कंबाईनसाठी आलेल्या आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2024 साठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर आपली 1 ऑगस्ट पासून एक बॅच सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो कंबाईनची, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला हे जे स्क्रीनवर जे दिसत आहे ते सगळे बेनिफिट्स तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे. आणि तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट जर हवा असेल तर तुम्हाला अप्लाय कुपन कोडमध्ये जाऊन मकरंद हा कोड तुम्हाला टाकायचा आहे, एनरोल करायचा आहे, लिंक दिलेली आहे. किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार म्हणजे एमपीएससी राज्यसेवा 2025 जे आपण टार्गेट करतोय त्याची पण बॅच आपण आता सुरू केलेली आहे. काही शिक्षकांचे लेक्चर सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड स्टडी मटेरियल, एमपीएससी मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा भेटणार आहे आणि 10 पेक्षा अधिक बुक सुद्धा भेटणार आहे. जॉईन करायचं असल्यास लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला कोड यूज करायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. ठीक आहे. आणि काही अडचण असल्यास नंबर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. तर चला बोलूया आजच्या सेशनकडे, ज्यासाठी तुम्ही हे सेशन बघत आहे. तुम्हाला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाने एससी आणि एसटी रिझर्वेशनसाठी एक डिसिजन दिलेला आहे गुरुवारी म्हणजे कालच, की त्यांनी असं म्हटलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल की ओबीसी साठी जसं नॉन क्रिमिलियर लागतं म्हणजे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट लागतं, बरोबर आहे. तर एससी एसटी साठी असं काही सर्टिफिकेट नव्हतं. ठीक आहे. मग आता त्यांनी काय केलेलं आहे, एससी एसटी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या वैधतेवर म्हणजे जे सबकास्ट म्हणतो आपण वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला. न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिलेली आहे. आता म्हणजे सब डिव्हिजन जे म्हणतो आपण ते करण्याची परवानगी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिला. म्हणजे 1 अगेन्स्ट मध्ये होते आणि 6 फेवर मध्ये होते या निकालाच्या. मग आता एक्झॅक्टली हे जाणून घेऊया की राज्य सरकाराला कोणते कोणते अधिकार मिळणार आहे, बरोबर. तर सरन्यायाधीश जे आहे धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली ही टीम बसली होती, ज्यामध्ये 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एससी आणि एसटी म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात उपवर्गीकरण करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला. यामुळे आता राज्य सरकारला काय करता येणार आहे, याबाबत वर्गीकरण करता येणार आहे. म्हणजे जे सब कास्ट आहे, सब डिव्हिजन, ते आता वर्गीकरण क्लासिफिकेशन करता येणार आहे. एसटी एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का, यावर सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती. त्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नेमके एक्झॅक्ट प्रकरण काय हे आपण जाणून घेऊया की काय होतं एक्झॅक्टली. तुम्हाला माहिती असेल की पंजाब सरकारने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या ज्या 50% जागा वाल्मिकी आणि मजहबी शीख यांना देण्याची तरतूद केली होती. कधी? ही खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निर्णयाच्या आधारे
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात पंजाब सरकार आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. तर मग 2020 मध्ये एक्झॅक्टली काय होता बघा. 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने सांगितले होते की वंचितांना लाभ देण्यासाठी हे आवश्यक आहे. तर 2 खंडपीठाच्या स्वतंत्र निर्णयानंतर हे प्रकरण 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले होते. त्याचा रिझल्ट जो आहे तो काल लागलेला आहे. मग एक्झॅक्टली सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये म्हटलं काय ते बघून घेऊया. न्यायालयाने काय म्हटलंय की अनुसूचित जाती हा एकसंघ गट नाही. बघा महत्वाचा मुद्दा काय, एकसंघ गट नाही म्हटलेला आहे. त्यामध्ये 15% जे आरक्षण आहे, ठीक आहे, आरक्षणामध्ये अधिक महत्व देण्यासाठी सरकार त्याचे उपवर्गीकरण करू शकते. नाउ दिस इज अप्लिकेबल. ठीक आहे. तर अनुसूचित जातीमध्ये भेदभाव जास्त आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2004च्या चिन्ह या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारला, ज्याने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरुद्ध निर्णय दिला होता. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व राज्य प्रायोगिक डेटा गोळा करून करू शकतात. हे सरकारच्या इच्छेवर आधारित असू शकत नाही. म्हणजे त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की हे सरकारच्या इच्छेवर आधारित असू शकत नाही. मग घटनेत काय काय तरतुदी दिलेल्या आहेत ते बघूया. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना विशेष दर्जा देताना राज्यघटनेने कोणत्या जाती त्या अंतर्गत येतील याचे वर्णन केलेले नाही. म्हणजे एक्झॅक्ट अजून क्लॅरिटी दिलेली नाही आहे. हा अधिकार केंद्र सरकाराकडे आहे. ठीक आहे. कलम 341 नुसार राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या जातींना एससी आणि एसटी म्हटले जाते. एका राज्यात अनुसूचित जाती म्हणून अधिसूचित केलेली जात ही दुसऱ्या राज्यात अनुसूचित जाती असू शकत नाही. हे डायरेक्ट घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार 18-19 मध्ये देशात 1263 एसटी जाती होत्या, परंतु अरुणाचल प्रदेश, नागालँड, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप या राज्यात कोणत्याच जाती एससी मध्ये नाहीत. तर ह्या घटना तरतुदीमध्ये दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हा होता सुप्रीम कोर्टाचा निकाल. 7 खंडपीठ म्हणजे 7 न्यायाधीशांचा जो खंडपीठाकडे म्हणजे जे पाठवलेलं होतं. ठीक आहे. तर त्याचा निकाल आपला गुरुवारी लागलेला आहे. तर ही होती महत्वाची गोष्ट. एससी एसटी रिझर्वेशन बद्दल, जे सब डिव्हिजन बद्दल इथे बोलले जात आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा क्लास जर तुम्हाला गणित किंवा बुद्धिमत्ता हे ट्रिक जर पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही माझा डेली क्लास, जसं मी तुम्हाला सांगितलं, 5 वाजता जॉईन करायला विसरू नका. युट्यूबचा क्लास आणि 6 वाजता आपला मास्टर क्लास म्हणजेच आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर 6 वाजता जो आपला क्लास होतो तो फ्री क्लास आहे, ज्यामध्ये आपण विश्लेषण घेतोय मागील वर्षीच्या पेपरचे. तर हे दोन्ही क्लास जॉईन करायला विसरू नका. आणि हा नंबर लक्षात ठेवा, तुम्हाला जॉईन करायचा असेल तर हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्ही मेसेज केला तरी चालेल. तर पुन्हा एक व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईज.